तर नमस्कार बहिणींनो भावांनो, तर माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी मस्तपैकी आज जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेली तुमच्यासाठी. तर हा इतका भारी व्हिडिओ होणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला पण भरपूर असा हा व्हिडिओ आवडणार आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपले जे मोबाईलचे कवर असतात त्या टायमिंगला आपण ज्या टायमिंगला मोबाईल नवीन घेतो त्या टायमिंगला कवर पण नवीन घेत असतो. आणि नवीन कवर घेतले असलं तर भारी मोबाईल दिसत असतो ना त्या कवरमुळे. कारण कवरच इतका भारी असतो ना, तर आपण घेतल्या कवर असला पांढरा कलरचा असतो आणि मग त्यातनं मोबाईल असला हाय पाय दिसणार ना, लयच भारी मोबाईल दिसतो. पण ज्या टायमिंगला कवर खराब होतो आणि त्या टायमिंगला असा कवर होतो. आणि मस्त मोबाईल एक किती बी भारी असू द्या, किती बी चांगला दिसायला असू द्या मोबाईलची क्वालिटी, पण काय होतं माहिती का, हे असले डल झालेले असतात ना कवर, तर त्याच्यामुळे आपल्या मोबाईलची सगळी क्वालिटीच निघून जाते. बघताना माणसांना चांगलं दिसत नाही. आपण पण मोबाईल हातात घेतला का आपल्याला लेच जुना झाल्याने वाटतो. मोबाईल तर चांगला असतो पण फक्त कवरच खराब झालेला असतो, पण मोबाईल पण जुना झाल्याने वाटतो. तर आपण असलं भारी आज जुगाडा घेऊन आले ना मी तुमच्यासाठी, की असलंच मोबाईलचा कवर ना, ह्याच्यापासून इतका भारी मोबाईलचा कवर बनवायचा, इतका भारी मोबाईलचा कवर बनवायचा ना, की कवरच बघून सगळ्यांनी म्हणलं पाहिजे काय रे कधी मोबाईल घेतला नवीन, असे म्हणले पाहिजे. लोकांनी आश्चर्यचकित केलं पाहिजे तुमच्या मोबाईलच्या कवरला बघून. तर इतका भारी मी मोबाईलचा कवर आज तुमच्यासाठी दाखवणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला माहिती आहे का, तर असले कवर कधी न फेकून देता आहे ना, घरातल्या घर तिथे ठेवायचे. आणि कवरचा कसा भारी उपयोग करायचा मी ते बी तुम्हाला सांगते. घरातनं बाहेर आपल्याला काही वस्तू आणा जायचं, सगळे घरात आपल्या उपलब्ध असते. असे 2 कवर घ्यायचे आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती का, जे आपल्या घरात आपले मुलींसाठी आपण आणून ठेवलेले रंग असतातच, म्हणजे वॉटर कलर म्हणा, कलर पेटी म्हणा, काय म्हणता तुम्ही ते माहित नाही मला पण. तर हे वॉटर कलर असे जे असतात तर ते कलर आपण घरातच आणून ठेवलेले असतात मुलींसाठी आपल्याला काय बाहेरनं आणायची गरज नसते. तर मग हे कलर आमच्या मुलींना आम्ही आणून ठेवलेले घरात होते. तर त्या कलरपासून आज आपण असला भारी कवर करायचं ना, तर बघा तुम्ही. तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार माहिती का, तर कलर तर किती असतात तुम्हाला माहिती आहे, 12 कलर असतात. तर तुम्हाला ह्यातला कोणता कलर आवडतो तो घ्या. तर मी काय करणार आहे, हा काळा कलर एक घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा पांढरा एक कलर घेणार आहे. त्यानंतर कोणता कलर घेऊ, तर हा घेते, हा एक कलर घेते. तर हा 3 कलर मी घेतलेत. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आहे ना, जे कवर आपण घेतलाय त्या कवरला आहे ना आपल्याला एकदम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर मी धुवून घेतलाय कवर, तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा पुसून घेते की आपल्याला कवर पहिल्यांदा तर पुसून घ्यायचंय. काय होणार माहिती का, ज्या टायमिंगला तुम्ही कवर घाणच घेताल ना, त्या टायमिंगला तुम्ही कितीही त्या कवरला नीटनाटकं करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे स्वच्छ धुवून पुसून घ्या कवरला. आता मी काय करणार आहे, हा कवर असा घेतलाय तर त्याला आपण काळा कलर मी खोललाय. तर आपल्याला काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिल्यांदा तर हे ना ब्रश पाण्यात बुडवायचं आहे बघा. तर हा असा पाण्यात बुडवायचा आणि ह्याच्यात बुडवून असा फिरवून घ्यायचा. तर तुम्ही काय म्हणताल, कवरला आपल्याला काय करायचंय, तर आपण ना कवर हा बाहेरच्या साईडला असतो, तुम्हाला आता माहिती आहे हे बाहेरच्या साईडला असतो. तर बाहेरच्या साईडने कलर नाही द्यायचा आपल्याला, आतल्या साईडने द्यायचा. तर तुम्ही नीट बघा, हे आतल्या साईडने कलर देणार आहे आपण. ही बाहेरची साईड झाली बरं का, मोबाईलची बॅक कवरची साईड झाली. तर बॅक कवरला नाही कलर द्यायचा, हिथं आतल्या साईडला कलर द्यायचा. तर तुम्ही बघा मी कलर कशी देते ह्याला. तर आतल्या साईडने दिलाय बरं का मी कलर, म्हणजे तुम्हाला कळणच कलर दिल्याच्या नंतर कसला भारी दिसणार आहे ते. बाहेर द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकते आपल्या आयडियाने, पण हे माझी आयडिया तुम्ही बघा एकदा. तर मी आतनं अगोदर कलर दिलाय, अगोदर आतल्या साईडने कलर द्यायचा, त्यानंतर आपण बाहेरनं काय करणार ते बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळण आपण काय करतोय ते. पण सगळ्यात पहिल्यांदा आतल्या साईडने असा मस्तपैकी कलर मारून घ्यायचा आहे. या साईडने बी असा कलर घ्यायचा. तर बघा किती छान कलर दिसतोय. आणि हे कलर आहेत ना डार्क असतात, त्यामुळे दिसायला लय भारी दिसतात बरं का. फिकट कलर असल्यावर एकदम हे नाही दिसणार, पण डार्क कलर असले ना लयच भारी कलर दिसतात. तर तुम्हाला आहे ना हे कलर बघूनच कळणार. आणि दिसताना पण तुम्ही जितके चांगले असं कलर दिसतं ना, तितकाच चांगला कलर बसतोय बी ह्याला बरं का. की तुम्ही तर म्हणता कलर हा बसतोय का नाही बसत कवरला काय माहिती, तर तसं काय म्हणत आण नका, कवरला हा लय भारी कलर बसतो. तर सगळीकडनं आपल्याला ह्याला कलर देऊन घ्यायचा आहे. किती भारी बसलाय कलर तुम्हाला दिसत असं, हे बघा छान बसलाय का नाही कलर. आपल्याला डबल हात द्यायचा आहे बरं का, कारण की सिंगल हातमध्ये आहे ना लगेच आता आपण कधी भिंतीला कलर देता तुम्ही तर बघत असता, सिंगल हात दिलाय आणि लगेच कलर बसलाय असं होतंय का. तर आपल्याला डबल हात द्यायचा आहे बरं का ह्याच्यावर, म्हणजे ना दिसताना पण एकदम भारी दिसणार आहे. तुम्हाला दिसत असेल बरं का कसला भारी कलर दिलाय.
आणि दिसतोय बी लय भारी कलर. तर आपल्याला डबल डबल हात मारून घ्यायचा आहे. तर आपण असाच कलर देऊन घेऊ बरं का सगळीकडनं कवरला. तर चला आपण असा कलर देत राहू याला. तर झालाय बघा आता सगळीकडे कलर देऊन. आता आपण ह्याला आहे ना जरा उन्हाला सुकायला ठेवू. हा कलर सुकूस तर आपल्याला 5-10 मिनिटं थांबावं लागेल. 5 मिनिटात सुकतंय लगेच, पण 5-10 मिनिटं थांबू आपण. उन्हात ठेवूया कवर. चला तर आता आपला कवर सुकलेला आहे बरं का. उन्हात ठेवलेला 5-10 मिनिटं मी. आणि आता कलर सगळा सुकलाय बघा. हाताला पण लागत नाही हा कलर. तर आपल्याला काय करायचं, आपण कवरच्या आतमधनं कलर दिलेला होता. आता आपल्याला बाहेरच्या साईडने बॅक कलरने आपल्याला डिझाईन काढायची. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हा कवर आहे ना असा खाली ठेवायचा आहे. हा बॅक साईड आहे कवरची. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला पिवळा कलर घ्यायचा आहे. आणि असा हा ब्रश घेतलाय मी, गोल कलरचा ब्रश आहे तो घेतलाय. आणि कलरला आहे ना असं मिक्स करायचं. काय होतं माहिती का, बरेच दिवस आपण कलर वापरले नसतात आणि बाटलीत आपल्या कलरचं पाणी सगळं वरती येतं आणि घट्ट घट्ट कलर बाटलीच्या बुडात राहतो. त्यामुळं अगोदर असं हलवून घ्यायचा कलरला. त्यानंतर काय करायचं, इथे एक टिपका द्यायचा आपल्याला. परत हा पांढरा कलर घ्यायचा आहे. पांढरा कलर पण आपल्याला तसंच करायचं आहे, हलवून घ्यायचं जरा कलरला, म्हणजे घट्ट घट्ट कलर येईल. तुम्हाला माहितीच असून आपण मेहंदी काढतो बघा, जुन्या मेहंदी असेच काढायच्या. मी अजून सुद्धा माझ्या हातात अशीच मेहंदी काढते. तशी मेहंदी काढल्याने टिपके द्यायच्यात आपल्याला ह्या कवरला. लय बहिणी करत असते बरं का अशीच मेहंदी काढत असं. अजून पण मी स्वतः काढतच असते अशीच मेहंदी. मला काही लय चांगली मेहंदी काढा येत नाही आणि ही मला मेहंदी आवडती पण. कारण की आता मेहंदी काढायला नाही आली तर की छाप भेटतात, तुम्हाला आता माहिती आहे मेहंदीचे छाप भेटतात. पण मला ही मेहंदी अशी आवडते त्यामुळे मी काढते मेहंदी अशीच. तर आपल्याला आहे ना हे फुलं आहे ना असे जागोजागी काढून घ्यायचेत. तर बघा असे टिपके द्यायचेत नसते आपल्याला साईडने. ह्याच्यात तुम्ही कोणती डिझाईन काढू शकता तुमच्या मानाने बरं का. आता मी माझ्या मानाने ही डिझाईन काढली, तुम्हाला दुसरी कोणती डिझाईन काढायची असली तर काढू शकते. त्यामुळे मी अगोदर काय केलं, कवरच्या आतल्या साईडने काळा कलर दिलाय आपण, तुम्ही तर बघितलं असेल. आतल्या साईडने आपल्याला कलर द्यायचा काळ्या कलरचा. आणि त्याच्यानंतर हे टिपके पांढरे आणि पिवळ्या कलरचे टिपके आहेत ना बाहेरच्या साईडने द्यायचे. कारण की आता काळ्या कलरवर लगेच टिपके चांगले दिसणार पण नाही आणि बसणार पण नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचे, बाहेरच्या साईडने हे द्यायचे आपल्याला टिपकी. आणि आतनं काळा कलर छान दिसतो. तुम्ही बघा किती भारी दिसायला लागलेत असे टिपकी दिल्यावर. तर एकच नंबर कवर दिसायला लागलाय बरं का आपला. आता इथं पण एक फुल तसंच काढून घेऊ आपण. फुल पाखरू काढलं तरी चालतंय, फुल काढलं तरी चालतंय. मी तर फुलच काढायला लागले, किंवा पानं तुम्ही काढू शकता ह्याच्यावर. तर बघा कसला भारी कवर दिसायला लागलाय आता आपला. कॉम्बिनेशन पण एकदम मस्त झालंय बरं का. आतनं मी कवरच्या आतल्या साईडने कलर दिलेला होता काळा आणि परत त्याच्या बॅक साईडने मी हे टिपके दिलेत पांढरे आणि पिवळ्या कलरचे टिपके दिलेले. तर कसा मस्त दिसायला लागला का नाही कवर आपला. तर ही पण आपल्याला 10 मिनिटं सुकू द्यायचं आहे असंच. तर सुकल्यानंतर काय होणार की कलर मिक्स होणार नाही किंवा आपला हात लागला तर पुसणार नाही. आणि 10 मिनिटं झाले आणि कलर सुकले ना त्यानंतर आपल्याला ते पुसत पण नाही आणि आपल्या हाताला पण कलर लागत नाही. एकदम बेस्ट कलर येतं आणि टिकाऊ कलर आहेत. म्हणजे असं नाही का लगेच तात्पुरते आहेत त्याला कवरला आणि लगेच निघून जातात असं काही नाही. हे जे कलर खूप दिवस राहतात बरं का कवरला. कारण की आपण असं तर कवर फेकून देणार होतो, त्याचा काय उपयोगच होणार नव्हता आणि आपण उपयोग काय करत बी नाही. घेतो का लगेच फेकून देतो. मग फेकून न देता आपल्या घरातल्या घरात असा उपाय करा ना. कसले भारी कवर दिसायला लागलाय बघा, एकच नंबर कवर दिसतोय. तर तुम्हाला आवडला का, तर आवडला असेल ना तर नक्की लाईक कमेंट करा आणि शेअर करा आणि मला भारी भारी कमेंट करा. आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का की हा कवर तुम्हाला एकदम इतका मस्त सजवलाय मी, तर तुम्हाला आवडलाय किंवा नाही आवडला. आवडला असला तर कमेंट करा आणि नसला आवडला तरी कमेंट करा मला. आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ, की टाकावापासून टिकाऊ व्हिडिओ बनवलेला आहे मी.
असा मस्त जुगाड केलेला आहे. कारण की आपण तर आपले व्हिडिओ असे असतात की टाकावपासून टिकाव, तर हे आपण टाकून देणार होतो. तर हे न टाकून देता हे असला मस्त टिकाव कवर मी बनवलेला आहे मोबाईलचा. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आपल्या बहिणीला. बाय.